आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचा खुलासा येथील मुलींनी केला आहे। मागील 1.5 वर्षापासून आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये टँकरने पाणी पुरवठा कागदपत्री होत असल्याचा आरोप येथील मुलींनी केला आहे। जुबली पार्क येथे आदिवासी मुलींचं विभागीय शासकीय वसतिगृह आहे। या वसतिगृहामध्ये 500 मुलींची क्षमता असून सध्या या ठिकाणी 100च्या आसपास मुलींना प्रवेश देण्यात आला आहे। जानेवारी 2014 पासून वसतिगृहात टँकरने पाणी पुरवठा झालेला नसून कागदोपत्री टँकर दाखवून लाखो रुपयांचं बिल गृहप्रमुख LD निकाळजे यांनी काढल्याचा आरोप येथील मुलींनी AIN न्यूजशी बोलताना केला। निकाळजे मॅडम आम्हाला सांगताय की आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवशी एक टँकर आणतो, तर आमच्या मुलींना कोणालाही माहित नाही की त्यांनी टँकर कधी आणले कधी नाही। ज्या मुली बोलत नाही त्यांच्याकडून त्यांनी सिग्नेचर करून घेतले आहेत। रजिस्टर मागितले तर ते रजिस्टर देत नव्हते, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून रजिस्टर घेतले। त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे, त्यामुळे ते आम्हाला रजिस्टर देत नव्हत्या, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून रजिस्टर हिसकावून घेतलेलं आहे। पाण्यासाठी मुलींना भटकंती करावी लागते। टँकर आले नसले तरी रजिस्टरवर मुलींच्या सह्या घेतल्या जातात। सही देण्यास मनाई केल्यावर त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्याची धमकी दिली जाते। त्यामुळे काही मुलींनी नाईलाजाने सह्या केल्या असा आरोपही त्यांनी केला। नाही, मुली कोण जबरदस्तीने सिग्नेचर करून घेतले आहे। आम्हाला पण माहीत नाही कधी टँकर येतात कधी जातात, तर मुलीकडून खूप जबरदस्तीने सिग्नेचर करून घेतले आहे। तर मुलीला कोणते पण धमकी देत होती, असं तसं तुम्हाला घरी वाटलं होते सामान गोळा करून तुमचं अशी म्हणत होती नाही, त्यामुळे मुलीनं पण सिग्नेचर केलेले आहेत। प्रशासकीय नियमानुसार प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवणं गरजेचं असतं, मात्र येथील गृहप्रमुखांकडे किती टँकर आले याची साधी नोंद देखील नाही। मग लाखोची बिलं कशाच्या आधारावर काढली असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहत आहे। तसेच येथील कर्मचारी मुलींशी आरेरावी भाषा करून बोलतात। त्याचबरोबर आदिवासींच्या मुली म्हणून त्यांना वारंवार अपमानित करून योग्य आहार दिला जात नाही। एवढं असूनही प्रशासन गप्प कसं असा प्रश्न मुलींनी जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांना निवेदनातून विचारला आहे। या वसतिगृहाच्या कामकाजाची चौकशी करून गृहप्रमुख LD निकाळजे यांना निलंबित करण्यात यावे, अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा येथील मुलींनी दिला आहे। तर मग जेवण पण व्यवस्थित नाही, मुलींना आमच्या जातीबद्दल जातीवर बोलते आम्हाला, म्हणजे तुमची जात तुमच्या इकडे असंच खातात म्हणते, तरी पण तुम्ही इथे जास्त शहाणपणा करता म्हणते। आमचा असून पण आम्हाला हक्क देत नाही आणि हर गोष्ट आमच्यापासून लपवते। टँकरचा पैसा पण आमच्या माघारी सगळं मुलीचं सिग्नेचर घेऊन आमचा टँकरचा पैसा खाते, ते आम्हाला पण माहिती नाही पडत ते काय करते काय नाही ते। आपण बघू शकतो की ह्या त्या मॅडम आहेत की ज्यांनी आतापर्यंत एकही नोंद शासकीय कामाची ठेवलेली नाही। प्रत्येक दिवशी 600 रुपयांचा टँकर अशा पद्धतीनं महिन्याला 20,000 रुपयांचा टँकर इथे येत असतात, प्रत्येकी 1 दिवसाच्या नुसार त्यांची कसल्याही पद्धतीनं या ठिकाणी नोंद नाही। अशात प्रश्न हा उपस्थित होतोय की मग यांनी शासकीय बिल काढली कशी? कोणताही पुरावा नसताना लाखो रुपयांची बिल लाटली जात आहेत। सरकार मात्र याच्याकडे कसल्याही पद्धतीनं गांभीर्यानं बघत नाहीये। सूरज कामे, AIN न्यूज, औरंगाबाद।